शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली ही कर्जमाफी सरसकट नसून ती अटी आणि शर्ती लावून दिलेली असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. शेतकऱ्यांनी 3 लाख रुपये भरल्याशिवाय 2 लाख मिळणार नाहीत. सरकारनं कर्जमाफीचा जाहीर केलेला हा आकडा खोटा आहे असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. आणि या कर्जमाफीचा थेट फायदा होणारच नाहीये. ही सरसकट कर्जमाफी नाहीये, ही अटी आणि शर्ती लावून दिलेली कर्जमाफी आहे. त्यामुळे ती संख्या दाखवत आहे, ती संख्या सुद्धा यामध्ये बसणार नाही. 55 लाख जे दाखवलं जात आहे याचं कारण असं आहे की 2 लाख रुपये भरतील पण 3 लाख दिल्याशिवाय त्यांना पुन्हा नवीन कर्ज मिळणारच नाही. तर ते देण्याची ऐपत शेतकऱ्याकडे नाही, म्हणजे यांचे 2 लाख देऊन उपयोग नाही. तर विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा सरकारवर आरोप केलेले आहेत आणि सरकारची ही कर्जमाफीची योजना फसवी असल्याची टीका राजकीय वर्तुळातून विरोधकांकडून व्यक्त केली जाते. जाहीर केलेली कर्जमाफी सरसकट नाही तर अटी शर्ती लावून दिलेली आहे अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आणि शेतकऱ्यांनी 3 लाख रुपये भरल्याशिवाय 2 लाख रुपये मिळणार नाहीत तेव्हा सरकारनं कर्जमाफीचा जाहीर केलेला आकडा खोटा आहे असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला आहे. अशी अर्थ दिसतात, पण गव्हर्नमेंट एखादा निकाल घेतला त्याचं सूत्र हे लोकांना मान्य नसतं. पण अशीच गव्हर्नमेंटची तयारी हा निर्णय घ्यायचा आहे आणि त्यावर कसा निर्णय त्यांनी घेतला तो अधिक उपयोगी नसेल तर लोकशाहीमध्ये गव्हर्नमेंटशी सुसंवाद साधून त्याच्यात दुरुस्ती कशी करता येईल यासाठी प्रयत्न करणं त्याची आवश्यकता असते. आणि म्हणून माझ्या खुर्चीने एवढंच सांगितलं की माझा प्रयत्न आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देशाचे कणखर लोक असतील त्यांच्याशी बोलून कर्जमाफीमध्ये जो निर्णय घेतला आहे त्याच्या ज्या कमतरता आहेत त्या कशा दूर करता येतील आणि शेतकऱ्यांना मदत करता कशी येता येईल. त्याच्यात काही कमतरता आहे म्हणून लगेच फेकून द्या मंजूर नाही ही स्वतःची भूमिका आज घ्यायची नाही.